आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस चिरायू। आज तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे प्रश्न या देशामध्ये आहे। शेतीचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे ना। पण आज एक इल्यूजन क्रिएट केलं गेलेलं आहे की बा खूप सारे उद्योगधंदे आहे, आपले देश ट्रिलियन मिलियन अर्थसत्ता होत आहे वगैरे। पण ही आपल्या देशाच्या विरोधात जागतिक कॉन्स्पिरसी आहे की आपल्या देशातले तरुण हे तरुण नाही आहे, पण हे डोक्यानं आणि दिमागानं आणि शरीरानं हे पुरे डेटेरिएट झालेलं आहे, याचं अधपतन झालेलं आहे। कारण की आपल्या देशामध्ये जेवढं पण फूड आहे त्याच्यावर कोणाचीही निगराणी नाही आहे। आपण काय खातो त्याच्यावर आपले आजार आपले वाढत आहे। दुसरी गोष्ट मेंटलमध्ये जागतिकरित्या कॉन्स्पिरसी म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांवर अशा पद्धतीनं कॅप्चर केलं जात आहे की आपले तरुण देशाच्या संविधानाबद्दल देशाच्या विषयांबद्दल अनभिज्ञ राहतील, अशी कॉन्स्पिरसी सरकारच्या माध्यमातून आणि जागतिक लोकांच्या माध्यमातून आपल्या देशाच्या विरोधात करण्यात येत आहे। त्यामुळे या दिवशी मी आपल्या भारताच्या तरुणांना आवाहन करतो की आपल्या देशातल्या या संविधानानं आपल्याला हक्क दिलेले आहे, आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि आपले कर्तव्य सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे आपलं कर्तव्य आहे, जर आपल्यावर जर अत्याचार अन्याय होत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवणे आणि प्रश्न विचारणारे आणि या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपल्याला प्रश्न उचलणं गरजेचं आहे। उद्योगधंदे असो, शेती असो, व्यवसाय असो, या सर्व विषयांवर प्रश्न उचलण्यासाठी मी तरुणांना आवाहन करतो। या संविधान दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान कंप्लीट व्हायला आणि ते संविधान आजही या देशावर चालत आहे। आपण जे संविधान वाचत आहोत फॉलो करायला पाहिजे। त्यातले पूर्ण तत्व समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य या नियंत्रणावर आपण चाललो पाहिजे। आज एक महिला स्वतंत्र नाही का त्याचं आपलं आजही आपण ते संविधान वाचत नाही, संविधानाचं पालन करत नाही म्हणून ते स्वतंत्र नाही। जर याचं पालन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष लावले का बरं? त्यांना पूर्ण राज्याची त्यांनी निवडणूक बघितली, राजकारण बघितलं, त्यानंतर त्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधान आता आपल्याला चालवायला पाहिजे। आज 26 नोव्हेंबर आहे, सर्वांनी संविधान वाचायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे आणि इथूनच जर संविधानाचे तुम्ही नेतृत्व पालन कराल ते पूर्ण, तर आज खरंच एक दिन संविधान दिवस म्हणून साजरा होईल। मैसेज यही देंगे कि हर घर संविधान, बच्चे के हाथ में संविधान पढ़ाना चाहिए। और संविधान दिन के उपलक्ष्य में आप सभी देशवासियों को हार्दिक शुभेच्छा। लेकिन संविधान दिन मनाना भी चाहिए, संविधान को पढ़ना भी चाहिए, लेकिन मैं इस सरकार से कहना चाहूँगा कि संविधान का 100% इम्प्लीमेंटेशन करना चाहिए। सरकार ने संविधान का 100% इम्प्लीमेंटेशन करना चाहिए। जो वंचित है उनको न्याय देना चाहिए। और जैसा संविधान बोलता है कि सबका समानता का अधिकार है, वैसा सरकार ने भी सभी को, जनता को समान देखना चाहिए। और इस दिन के उपलक्ष्य में यही कहना चाहूँगा मैं कि 100% इम्प्लीमेंटेशन संविधान का होना चाहिए। संविधान दिन चिरायू हो, हर घर संविधान, घर घर में संविधान, हर बच्चे के हाथ में संविधान, ठीक है, लेकिन 100% इम्प्लीमेंटेशन भी उतना ही जरूरी है। संविधान हे एक खूप मोठा एक असा ग्रंथ आहे। तर मला असं वाटते की शैक्षणिक विभागामध्ये प्रत्येक छोट्या मुलांना जे शाळेत जातात त्यांना पहिल्या वर्गापासून त्यांचा वीकली एक पिरियड संविधानाचा असला पाहिजे, जेणेकरून ते 10वी पर्यंत शिकतात। म्हणजे कंपल्सरी स्कूलमध्ये जातात 10वी पर्यंतचे मुलं, तर त्यांना संविधानातले कलम आणि त्याबद्दलची पूर्ण माहिती, त्यांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्या सर्व त्यांना ऑटोमॅटिकली माहीत होईल आणि आपल्याला नेहमी यावर अवेअरनेस करण्याची गरज राहणार नाही। ते त्यांच्या शेड्यूलमध्ये येईल। संविधान हा एक विषय शैक्षणिक याच्यात घेतला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। संविधान दिन तो मनाना ही चाहिए, लेकिन संविधान दिन के साथ साथ हमको संविधान का पालन भी करना चाहिए। जो सरकार जो दूसरी किताबों के वाटन करती है, रामायण महाभारत, उससे अच्छा संविधान हर घर पहुंचाना चाहिए फ्री में, जिससे लोगों को संविधान समझे और देश में कुछ काम हो। और युवाओं को मैं ये बोलना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा युवक लोग संविधान पढ़ना चाहिए और संविधान का उपयोग से देश का हल निकालना चाहिए। धन्यवाद। मी कॅप्टन संजय खंदारे, सेवानिवृत्त 1st बटालियन दी महा रेजिमेंट। आजचा जो
दिवस आहे संविधान दिवस चिरायू दिवस आहे, ज्याची भारतातच नाही तर पूर्ण अख्ख्या जगामध्ये प्रशंसा केली जाते. कारण मानवाला समानतेचा अधिकार, गरीब आणि श्रीमंत कोणत्याही जाती धर्माचा, स्त्री असो, सगळ्यांना समानतेचा हक्क देऊन मानवी जीवन जगण्यासाठी एक महान ग्रंथ, ज्याची सर्व धर्मांनी मनापासून आदर करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आम्हा सगळ्या भारतीयांचं परम कर्तव्य आहे. आणि या शुभ दिनाच्या आपल्या आठवणी स्मरणात आहेत. त्यासाठी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं अख्खं आयुष्य देऊन या समानतेसाठी लढले, झगडले, त्यांना अशा दिनी स्मरण करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे सेवानिवृत्त सैनिक संघटनेकडून जरुरी समजलं. त्यासाठी आम्ही सर्व सैनिक मित्रमंडळ इथं एकत्रित होऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून संविधानाच्या प्रती आम्ही किती जागृत आणि कृतज्ञ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या चॅनलचा इथे मी अभिनंदन करतो. तुमच्यासारख्या मीडियाद्वारे आमचे विचार आम जनतेपर्यंत पोहोचण्याचं अनमोल कार्य करतात, त्याबद्दल तुमचेही आमच्या पूर्ण संघटनेकडून खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. आज का संविधान दिवस है, 75वां संविधान आज हम मना रहे हैं। और इस संविधान के वजह से कानून व्यवस्था, देश की व्यवस्था, स्टेट की व्यवस्था सब इसी के इस पर चलती है। ये हमारा महान ग्रंथ है और इसको नमन करने के लिए आज हम यहाँ पर बाबा साहब के संविधान चौक में पहुँचे हैं मेरी टीम के साथ।